नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले ब्रिलियंट अकॅडमी या चॅनलमध्ये। आपण माहिती घेत आहोत स्कॉलरशिप परीक्षा 2025 आणि 26। याआधी आपण माहिती स्कॉलरशिपबद्दल ही घेतली का त्या स्कॉलरशिप एक्झामचं आपण स्वरूप समजून घेतलं। पेपर कसा येणार, किती मार्क्सला कोणकोणते विषय असणार त्याबद्दल आपण समजून घेतलं। आज आपण समजून घेणार आहोत जे काही तुमच्या मनातले डाऊट्स आहे ते सर्व क्लिअर होतील आज। ओके, तर आता 2025 आणि 26 या वर्षात इयत्ता 4थी, 5वी, 7वी आणि 8वी हे 4 वर्ग स्कॉलरशिपची एक्झाम देत आहे। बघा, आत्तापर्यंत स्कॉलरशिपची एक्झाम फक्त 5वी आणि 8वीसाठी होत होती, पण आता नवीन शासकीय नियमानुसार जो काही गव्हर्नमेंटचा नवा नियम आला आहे त्याच्यानुसार आता 4थी आणि 7वीला होणार आहे। मग जर आता यावर्षी फक्त 5वी आणि 8वीला घेतली आणि 4थी आणि 7वीचा विचार पुढच्या वर्षी केला, पण मग यावर्षी 4थी आणि 7वीला असणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय? ते विद्यार्थी या परीक्षेला हुकले असते। म्हणून सरकारने असा निर्णय दिला की जे विद्यार्थी आता 4थी आणि 7वीला आहे त्यांचे पण फॉर्म फिल करायचे, त्यांनी पण परीक्षा द्यायच्या। ओके, म्हणून या परीक्षा 2 टप्प्यात होणार आहे। तर आधी होणारे 5वी आणि 8वी या वर्गाची जी की फेब्रुवारीमध्ये होत असते, आणि 4थी आणि 7वीचा आता हा निर्णय उशिराने आलेला। नोव्हेंबर, मला वाटतं नोव्हेंबर स्टार्टिंगला हा GR आलेला गव्हर्नमेंटचा पक्का। मग या विद्यार्थ्यांना सूचना लेट मिळाल्या म्हणजे मग त्यांचा अभ्यासक्रम आत्ता सुरू झाला। GR आल्याच्या नंतर अभ्यासक्रम सुरू करायचा। मग म्हणून यांना परीक्षा जवळजवळ एप्रिल किंवा मेमध्ये घेतल्या म्हणजे त्यांना पण सफिशियंट वेळ मिळेल। ओके, म्हणजे 4 वर्गाचे हे विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षा देऊ शकतात। आता बघा, कोणते विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात, तर पहिले हे क्लिअर झालं की 4थी, 5वी, 7वी आणि 8वी या 4 वर्गातले विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात। त्याच्यानंतर आता आणखी या प्रश्नाचं एक उत्तर असं, जे महाराष्ट्राचे रहिवासी हे विद्यार्थी 4थी, 5वी, 7वी आणि 8वीचे जे काही महाराष्ट्राचे रहिवासी आहे ते विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात। ओके, आता कोणत्या शाळेचे विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात? बघा, आता हा खूप मोठा घोड आहे। आता पुढच्या जे प्रश्न आहे की आता इंग्लिश मीडियमला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना असं वाटतं आम्ही परीक्षा देऊ शकणार नाही शकणार। आता बघा, तर कोणत्या शाळेचे देऊ शकतात, तर मी तुम्हाला सांगते, ZP शाळेचे देऊ शकतात, आपले जिल्हा परिषद आणि आपल्या स्टेट बोर्डच्या ज्या महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या ज्या शाळा आहे, मग ते मराठी माध्यम असो इंग्रजी असो, आपण जे म्हणतो मराठी माध्यम, सेमी, इंग्रजी, पण कोणते? महाराष्ट्र बोर्डचे, MSCERT महाराष्ट्र बोर्ड। ओके, त्याचबरोबर नगरपालिका, महानगरपालिका या शाळांचे विद्यार्थीसुद्धा या परीक्षा देऊ शकतात। आणि त्याच्यानंतर काही खाजगी शाळा ज्या महाराष्ट्र बोर्डचा अभ्यासक्रम वापरतात अशा काही खाजगी शाळासुद्धा असतात, तर या शाळेचे विद्यार्थीसुद्धा देऊ शकतात। आता पुढचा प्रश्न अजून एक, का CBSE आणि ICSE बोर्डचे विद्यार्थी या परीक्षा देऊ शकतात का? तर बघा, उत्तर आहे होय। हे विद्यार्थी CBSE किंवा ICSE बोर्डचे विद्यार्थी या परीक्षा देऊ शकतात नक्कीच। पण आता बघा, पण काय? आता ह्या पुढचा विषय फार महत्त्वाचा आहे या CBSE आणि ICSE बोर्डला। आता देऊ शकतात का? तर होय, आणि मी सांगेल की दिल्याच पाहिजे, बरं का। आता दिल्याच पाहिजे म्हणजे मुलांना नवीन विषयांची माहिती होते, त्यांची नक्कीच IQ लेवल वाढायला मदत होते। ते झालं, त्याच्यानंतर मुलांना स्पर्धा परीक्षेचं नॉलेज मिळतं। ओके, आता बघा, राज्यातून पहिले येणारे 100 विद्यार्थी आणि जिल्ह्यातून पहिले येणारे 25 विद्यार्थी म्हणजे आपण त्याला मेरिट म्हणतो। ओके, मेरिट म्हणतो, जे 100 येतात राज्यातले आणि प्रत्येक जिल्ह्यातले 25 असं काहीतरी विद्यार्थ्यांना मिळून ते मेरिट मिळत असतं। आता ओके, आता एक बघा की हे जे मेरिट असतं, तर हे जे विद्यार्थी कोणते, आता हे CBSE आणि ICSE विद्यार्थ्यांबद्दल आहे। ओके, आता हे जे काही मेरिट आहे म्हणजे जरी हे विद्यार्थी मेरिटला आले, जे आता या विद्यार्थ्यांना मिळते शिष्यवृत्ती, तर जरी हे विद्यार्थी कोणते CBSE आणि ICSEचे विद्यार्थी जरी मेरिटला आले तरी हे पात्र असून सुद्धा त्या शिष्यवृत्तीचा लाभ यांना मिळत नाही। शिष्यवृत्तीचा लाभ म्हणजे आर्थिक लाभ। ओके, जे काही आपण म्हणतो शिष्यवृत्ती मिळते पैसे स्वरूपात, त्या शिष्यवृत्तीचा लाभ CBSE आणि
ICSEच्या विद्यार्थ्यांना मिळत नाही किंवा जे काही केम्ब्रिज बोर्ड आहे इतर जे बोर्ड असतात त्यांना हा लाभ मिळत नाही. मग हा कोणाला मिळतो तर MSCERT म्हणजे महाराष्ट्र बोर्डच्या जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम घेणाऱ्या विद्यार्थ्यांना, तो अभ्यासक्रम ज्या शाळेला आहे त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना हा लाभ मिळत असतो. पण आता बघा CBSE आणि ICSEच्या विद्यार्थ्यांना जरी हा लाभ मिळत नसला, ते पात्र असूनही जर लाभ नाही मिळत असला तरी त्यांना प्रमाणपत्र नक्कीच मिळते. त्यांनी कोणता रँक मिळवला आहे एवढ्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा आलेला रँक कोणता आहे, तर रँक कोणता हे समजलं म्हणजे मग त्यांना त्यांची बौद्धिक पातळी किंवा आपण म्हणतो मुलगा किती हुशार आहे हे त्या लेवलला त्यांना कळतं आणि प्रमाणपत्र हे नक्कीच मिळत असतं. फक्त एवढंच आहे का शिष्यवृत्तीचा लाभ त्यांना मिळत नाही जरी मेरिटला आले तरी. ओके, तर हे झालं सगळ्यात महत्त्वाचे आपले जे प्रश्न होते ते आपण इथं सॉर्ट आऊट केले. आणखी काही या स्कॉलरशिप परीक्षेबद्दलचे जर का तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की विचारू शकतात. आणि याच्यानंतर आपले आता लागलीचच उद्यापासून अभ्यासक्रमाचे जे व्हिडिओ आहे ते सुरू होणार आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.